आता दीक्षाविधीचा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। दरवर्षी आपल्या श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने दीक्षा घडत असतात। तर आजच्या दीक्षाविधी सोहळ्यामध्ये किसनभाई आणि कमलबाई यांचा हा दीक्षाविधी पार पडणार आहे। आपल्या महानुभव पंथामध्ये या दीक्षेला, अनुसरणाला, संन्यासाला खूप असं महत्त्व आहे। मोक्ष मार्गाकडे वाटचाल करीत असताना हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो किंवा आहे। जेव्हा आपण कर्मराहाटीमध्ये आपलं जीवन व्यतीत करतो आणि आपलं प्रापंचिक कार्य पूर्ण झाल्यानंतर किंवा देवाने सांगितलेल्या देवाच्या खावणीप्रमाणे सांसारिक बंधने तोडून, सांसारिक बंधनातून मुक्त होऊन निष्काम भावनेने देवाला शरण जातो आणि हे अनन्य भावे देवाला शरण जाणं म्हणजेच हे एक अनुसरण। कर्मराहाटीतील लोकांसाठी हा एक सर्वोच्च असा क्षण आहे, सर्वोच्च असा टप्पा आहे। देवा तू मागितलास एक जन्म, देवा तू मागितलास एक जन्म, तो मी अजूनही देऊ शकलो नाही, तो मी अजूनही देऊ शकलो नाही। देवा तू अनार्जित दाता असतानाही, देवा तू अनार्जित दाता असतानाही मी मात्र काहीच घेऊ शकलो नाही, मी मात्र काहीच घेऊ शकलो नाही। मात्र या ठिकाणी सद्भक्त किसनभाई आणि सद्भक्त आमच्या ज्या भगिनी आहेत कमलबाई यांचा आज हा दीक्षा सोहळा श्री मोठे बाबांच्या हस्ते या ठिकाणी पार पडतोय। घरच्यांना विचारलंय का? कोणी आलाय का? कोण आहे? कारभारी नाही? देऊन टाकायची का दीक्षा? दीक्षा देऊन टाकायची का यांना? दीक्षा घेतल्यावर घरी येता येणार नाही, पहिला नियम मान्य आहे का? एखाद्या वेळेस चुकून येऊन जायचे तर लगेच हाकलून द्यायचं, हा काय सांगता येते माणसाचं? घरी जायचं नसते कोणा, नियम माहिती आहे ना? व्यसन कोणतं नको, चहाचं असेल तर सोडून द्यायचं, चहा नाही, गुटखा चहा व्यसन, व्यसन सगळे सोडायचे, पैसा जवळ ठेवायचा नाही आणि मार्ग पाठवेल तिथे राहायचं, इथे मार्ग पाठवेल तिथे जायचं, तिथे राहायचं। मोबाईल ठेवायचा नाही, पहिली ना मोबाईलच्या मागाला आपलं नाव बदलण्यात येते। किशनभाई होते, आता करणभाई, करणभाई, अरे करण मुनी, आता भाई गेला, करण मुनी। हा कर्ण नाही बरं का, करण, गीतेमध्ये करण शब्द आलेला आहे। कार्य करण कर्तृत्व हेतु प्रकृती उच्चते, इथे करण शब्द आला आहे। करण म्हणजे काय? साधन असा शब्द आहे, कर्म करण्याचं साधन ते करण। आपण देव प्राप्त करण्याचं साधन ते आचरत आहोत, तो आचरणारा म्हणून करण। क मध्ये मात्रा आहे का? उकार आहे का? र मध्ये विलांटी आहे का? अनाला काही काना मात्रा आहे का? काना मात्रा विलांटी काहीच नाही त्याच्या नावामध्ये। मग तसा आता बिलकुल निर्विकार होऊन देव करायचा आहे, निर्विकल्प होऊन देव करायचा आहे, म्हणून त्याचं नाव करण मुनी ठेवलं आहे। नाव काय कोण? आईवडील आहेत का? देऊन टाकायची दीक्षा। घरी येता येणार नाही बरं का तिला, घरी येणार नाही, नाही तुम्ही मुलाचं लग्न काढाल आणि म्हणाल चालतं भावाचं लग्न आहे, लग्नासाठी बोलवायचं नाही, आज कशासाठी घरी बोलवायचं नाही, पुन्हा घरी जायचं नसते। हां लक्षात, आता ऐकलं ना, व्यसन कोणतंही नको। हां आणि हां योगी दादा दीक्षा देऊन टाकायची का? उपदेश तुला महेंद्र मुनीचा ना? हां मग दीक्षा, माझी दीक्षा कोणाला दिली तिला?
कोणाचं महेंद्र मुनी या नावाची दीक्षा दिली. बरं आता सांभाळा आणि ते काय अभ्यास करून घ्या तिच्याकडून, कुठलंही व्यसन लागू देऊ नका. आता तुझं नाव झालं केवळबाई. हां, केवळ. केवळ म्हणजे फक्त. हिंदी भाषी लोक आहे ना, 100 रुपये केवल असं काही लिहितात ना, आमच्या मराठीत फक्त म्हणतात, तुम्ही लोक केवळ म्हणतात. केवळ म्हणजे निर्विकार, केवळ शुद्ध. असं शुद्ध होऊन जन्म खेपायचा आहे, असं शुद्ध होऊन देवाचं ध्यान धरून ध्यान स्मरण करायचं आहे. केवलबाईला लक्षात ठेवा, बाईचं नाव. कम झालं का? या ठिकाणी किसनभाई यांचं जे दीक्षेनंतरचं नाव आहे ते श्री मोठे बाबांनी सांगितल्याप्रमाणे करण मुनी, आणि ज्या पूर्वाश्रमीच्या कमलबाई होत्या त्यांचं नाव श्री मोठे बाबांनी केवळताई असं ठेवलेलं आहे. आणि त्यांचं अनुसरण सिद्धीत जावं असं मी श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. दंडवत प्रणाम.